तर आज 199वी जयंती आपण महात्मा फुलेंची साजरी करतोय. काय भावना आहेत तुमच्या? असं आहे का, ती 199वी जयंती होऊन आता आपण पुढचं वर्ष जे आहे ते द्विशताब्दी वर्ष म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांचं अख्खा देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा साजरा करणार आहे. विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी सुद्धा जाहीर केलं की भारत सरकारतर्फे आम्ही ही द्विशताब्दी साजरी करणार आहोत. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं, कमिटी वगैरे त्यांनी नेमली, भारत सरकारने सुद्धा त्यासाठी कमिटी नेमली आणि त्याद्वारे जे आहे त्यांनी सांगितलं की आजपासून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम. आज खानवडीला जे आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जन्मगाव, तिथे एक अतिशय सुंदर शाळा बांधण्यात आली. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि तिथून या कार्यक्रमाला सुरुवात केली. कारण शिक्षण बाकीच्या त्या गोष्टी होत्याच, अचूकपणा दूर करणं, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क काय, त्यांचं कर्तव्य काय, शेतकऱ्यांच्या आसूडमधून सांगणं, गुलामगिरीतून जे आहे लोकांना कशी गुलामी सहन करावी लागते आणि ती का करावी लागते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितलं. पण शिक्षण जे आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी जास्त लक्ष दिलं सावित्रीबाई फुले आणि त्यांनी, आणि म्हणून तिथे पहिली अतिशय सुंदर शाळा ज्या आहे ज्योती सावित्री शाळा खानवडीला सुरू झाली. आणि आता वर्षभर जे आहेत वेगवेगळे संस्था कार्यक्रम करतील, सरकार कार्यक्रम करील, देशभर हे कार्यक्रम सुरू राहणार आहे. आज आपलं सौभाग्य खरं तर चांगलं म्हणावं लागेल, नशीब म्हणावं लागेल. एक अपघात होता राहिलाय. काय नेमकं सगळं घडलं होतं? अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे. चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होतं, आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही, तो हेल्मेट कार पार्क मध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, आम्ही छान बाहेर आलो. काय काळजी करायचं काय. सुरेंद्र पवारांच्या जीवाला धोका आहे असं एक SIT ला पत्र दिलं बीड मधून. असं आहे की ते असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे, आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्ते सुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ. पवारांनी प्रतिगामी लोक घुसलेत असं पवार साहेब म्हणतायत. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसले असं पवारांनी भाष्य केले. अनेक क्षेत्रामध्ये जे आहेत पुरोगामी आणि प्रतिगामी आहेत, अनेक क्षेत्रात, कधी एकच क्षेत्र आहे अशातला भाग नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. पण म्हणून तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे कार्यक्रम आपण राबवायला पाहिजे की ज्यामुळे जो आहे हा प्रतिगामीपणा जो आहे हा कमी होईल. अतिरिक्त सचिव आहेत भविष्य मैस्कर, त्यांनी म्हटलंय की महायुतीमधल्या मात्र सांगितलं की महिला अधिकारी नको त्यांच्या विभागात. मला काय कल्पना असं कधी काय म्हटलं. त्यांनी एका मुलाखतीत महात्मा फुल्यांची जयंती आहे, एकीकडे आपण जयंतीचं संपूर्ण वर्ष साजरा करणार आहोत. मात्र आपण दुसरीकडे बघितलं तर बंधू बाबा यांची प्रकरण राज्यासमोर येतात. ते राजकारणी यासाठीच तर हे वर्ष जे आपल्याला साजरं करायचं आहे, फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्याची आठवण काढायची त्याच्यासाठी. आणि एकंदर अंधश्रद्धेपासून दूर राहा. आपल्या लोक जर अंधश्रद्धेपासून दूर राहिले तर हे बाबा निर्माण होणारच नाहीत ना. राजकारण्यांना काय सांगायला मोठ्या प्रमाणात सगळ्यांसाठीच आहे. महात्मा फुले, शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान हे लहान मोठे मंत्री, संत्री, सामान्य माणसं सगळ्यांसाठी आहे. स्त्री पुरुष सगळ्यांसाठी जे आहे हा सगळा धडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मला असं वाटतं आपण ते लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे.